महाराष्ट्र वाट बघतोय कधी घोषणा होते आहे, आणखीन कोणाचं नाव येत आहे मला माहीत नाही. या राज्याच्या निकालांसंदर्भात देशभरामध्ये नव्हे तर जगातल्या अनेक भागामध्ये संशय व्यक्त केला जातो. 76 लाख मतं वाढली कशी? जसं सामना चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, मारुती कांबळेचं काय झालं काय, मारुती कांबळेचं काय झालं, तसं या 76 लाख मतांचं काय झालं. कुठून आली 76 लाख मतं? 5 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत. त्याच पद्धतीनं हरियाणामध्ये 14 लाख मतं वाढली होती. हाच फॉर्म्युला हरियाणाच्या निवडणुकीमध्ये अचानक 14 लाख मतं वाढली आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 5 वाजल्यापासून पुढे 11:30 वाजेपर्यंत 76 लाख मतांचा हिशोब लागत नाही. ही 76 लाख मतं जी अचानक वाढली, ही 76 लाख मतंच ही जी महायुती नावाचा जो काय प्रकार आहे त्यांच्या विजयाचे शिल्पकार आहेत. लाडकी बहीण अमुक तमुक यात काय तथ्य नाही. 76 लाख मतं कुठून आली? नाना पटोले यांचा प्रश्न आहे, तो आमचाही प्रश्न आहे. रात्री 11:30 वाजेपर्यंत कुठे मतदान सुरू होतं रांगा लावून? रात्री 11:30 वाजेपर्यंत जो आकडा दिला शेवटी, कुठे होतं मतदान चालू? दाखवा, निवडणूक आयोगानं दाखवावं की या भागामध्ये मतदान सुरू होतं. कोण करत होतं मतदान रात्री 11:30 वाजता? हरियाणामध्ये 14 लाख मतं वाढली आणि भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. महाराष्ट्रात 76 लाख मतं वाढली आणि हे जे काय आहे प्रकरण महाविकास आघाडी त्यांचा पराभव झाला आणि महायुतीचा विजय झाला. हा विजय खरा नाही. बाबा आढाव आणि त्यांच्यासह असंख्य लोक आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. हळूहळू महाराष्ट्र त्यात सहभागी होईल. या राज्यातली लोकशाही धोक्यात आहे. या राज्यातली समाजव्यवस्था धोक्यात आहे. या राज्यामधली निवडणूक यंत्रणा ही भ्रष्ट झालेली आहे आणि 95 वर्षाचे बाबा आढाव हे पुण्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. आज मला असं वाटतं माननीय शरद पवार साहेब त्यांना भेटायला चालले, इतरही नेते दिल्लीतून जातील. पण हे चित्र अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राला कलंक लावणार आहे. राऊत साहेब, देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी नक्की झालंय. 5 तारखेला आझाद मैदानात शपथविधी होतो आहे अशी ही माहिती समोर येते. नाही, अशी माहिती बरेच दिवस समोर येते. पहिल्या दिवसापासून माहिती समोर येते, पण तो दिवस काय, तो सूर्य काय उजाडत नाही अजून. 5 तारखेला अजून हा महिना संपायचा आहे, मला माहिती असेल. जवळजवळ आता नोव्हेंबर आता संपेल, मग डिसेंबर उजाडेल आणि मग तुम्ही 5 तारखेचा वायदा करताय. तोपर्यंत आमच्या काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील याचा भरोसा नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते मनानं खचलेले आहेत, ते अस्वस्थ आहेत, त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. याला जबाबदार कोण? त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ती का बिघडली आहे? त्यांना काही शब्द देऊन कोणी फिरवला आहे का? असे अनेक गमतीशीर विषय सध्या चर्चेला आहेत. त्यांचा चेहरा पडलेला आहे, ते हसत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलेलं आहे, त्यांच्या डोळ्यात चमक दिसत नाही. ते एवढंच बडबडतात, मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ. पण तुम्ही लाडका भाऊ मोदी शहांचे राहिलेले नाहीत असं एकंदरीत दिसतंय. तुम्ही देवेंद्रजींचे लाडके भाऊ दिसत नाही, पण मी लाडका भाऊ, मी लाडका भाऊ असं ते सतत बडबडत आहेत. त्यांना उपचारांची गरज आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना योग्य पद्धतीनं उपचार केले पाहिजे, कारण भारतीय जनता पक्ष ही विषवल्ली आहे, नाग आहे. आम्हालाही डंख मारला याच पद्धतीनं आणि जे त्यांच्याबरोबर जातात त्यांना ते डंखा मारतात. हा अनुभव आहे. महाराष्ट्राला हा विषारी नागांचा विळखा पडलेला आहे. तो आता कसा सोडवायचा लोकशाही मार्गानं ते आम्ही पाहू. राऊतसाहेब, आणखी होतं की शिंदे शिवसेनेकडून म्हटलं जाते की याच न्यायानं गृहमंत्रीपद. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते तेव्हाही त्यांच्या पक्षाचे 100वर आमदार होते. 100वर आमदार असलेल्या त्या पक्षानं फक्त एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली
म्हणून मेहरबानी खात्यामध्ये मुख्यमंत्रीपद दिलं. त्यांनी ते तेव्हाच घ्यायला पाहिजे होतं ना. मग मुख्यमंत्र्याकडे गृह खातं ते त्याने घ्यायला हवं. 100वर 105 वगैरे आमदार असलेला पक्ष मुख्यमंत्रीपद सोडतो का? नाही सोडत. नाही, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही, मला बोलायचं नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या आघाडीमध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये काय निर्णय घ्यायचे त्यांनी ठरवायचा आहे. पण भारतीय जनता पक्ष त्यांच्या स्वभाव धर्माला वागला, एवढंच मी सांगितलं. हिम्मत लागते. मुळात ईडी सीबीआयचं भय ज्याच्या डोक्यात आहे तो कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाही. 22 उमेदवारांनी महाविकास आघाडीचे अर्ज केले आहेत व्हीव्हीपॅटसाठी. होय, पण त्याचं खरंच काही होईल आणि जर झालं नाही, निवडणूक आयोगाकडून कोणती अपेक्षा नाही. निवडणूक आयोग त्याला म्हणतो, न्यायालय म्हणतो, त्यांच्याकडनं आपल्याला कोणती अपेक्षा नाही. सर्वोच्च न्यायालय. राऊत साहेब, तुम्ही संसदीय अधिवेशनानिमित्तानं दिल्लीत होतात. दिल्लीत काही तुमचं काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणं झालंय का? माझं राहुलजींशी, अन्य नेते राहुलजींशी माझं बोलणं झालेलं आहे. खरगे साहेबांशी आमचा संवाद झाला. शरद पवार साहेब, दिग्विजय सिंग, अशा सगळ्या प्रमुख लोकांशी आम्ही एकमेकांशी संवाद दिल्लीमध्ये साधलेला आहे. बोललो, एकत्र बसलेलो आहोत. आणि हे जे निकाल हरियाणा आणि महाराष्ट्रात लागलेले आहेत त्या संदर्भात आम्ही सविस्तर चर्चा केली. आणि भविष्यामध्ये काय करता येईल, काय मार्ग निघेल, हे सुद्धा आम्ही त्यातून शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. मग तो कायदेशीर मार्ग आहे का, आंदोलनाचा मार्ग आहे का, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अजून काही मोठा उठाव करता येईल का, या संदर्भात आमची चर्चा झालेली आहे. हिंदी में कहना शुरुआत 8 दिन का समय हो चुका है, लेकिन अभी तक राज्य को मुख्यमंत्री नहीं मिले. लगातार मुख्यमंत्री चेहरे को लेकर प्रयास लगाए जा रहे हैं. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे. ये आश्चर्य की बात है. भारतीय जनता पार्टी की ऐसी क्या मजबूरी है? इतनी बड़ी पार्टी, नरेंद्र मोदी जी, अमित शाह जैसे बलशाली नेता, जो अगर उनका कोई आदेश आता है तो सब मानते हैं, मानना पड़ता है, लोग उनसे डरते भी हैं. फिर भी 8 दिन का समय बीत चुका है. अभी तक पूरा बहुमत होने के बावजूद महाराष्ट्र को मुख्यमंत्री क्यों नहीं मिल पा रहा है? 132 लगभग 140 विधायक है बीजेपी के पास, यानी लगभग बहुमत है. उनके साथी है उनके पास, किसी के पास 60 है, किसी के पास 40 है, 200 से ऊपर का बहुमत है. लेकिन महाराष्ट्र को अब तक मुख्यमंत्री नहीं है. यहाँ जो केयर टेकर मुख्यमंत्री है वो गांव में जाकर बैठे हैं.